खालीलपैकी कोणत्या वास्तव संख्या अपरिमेय आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. आता अपरिमेय म्हणजे थोडक्यात ज्या संख्या परिमेय नाहीत, याचाच अर्थ असा की त्या संख्या तुम्ही दोन पूर्णांक संख्यांच्या गुणोत्तराच्या रूपात लिहू शकत नाही. चला तर मग आपल्याकडे इथे काय आहे? इथे पहिली संख्या आहे वर्गमूळ 8/2. जर तुम्ही अशा एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढलं जी पूर्ण वर्गसंख्या नाही, तर ती नेहमी अपरिमेय संख्याच असते. आणि मग जर तुम्ही ती अपरिमेय संख्या घेतली आणि तिला कोणत्याही इतर संख्येने गुणलं किंवा भागलं, तरीही तुम्हाला मिळणारी संख्या ही अपरिमेयच असेल. त्यामुळे वर्गमूळ 8 ही अपरिमेय संख्या आहे आणि तिला 2ने भागलं तरी ती अपरिमेयच राहते. म्हणजे ही संख्या परिमेय नाही. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मी असं म्हणेल की ही संख्या अपरिमेय आहे. आता पुढे आपल्याकडे पाय आहे, म्हणजेच 3.14159. ही संख्या न थांबता आणि कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न होता अशीच पुढे पुढे जात राहते. त्यामुळे ही सुद्धा अपरिमेय आहे आणि कदाचित सर्व अपरिमेय संख्यांमधली ही सर्वात प्रसिद्ध संख्या असावी. आता 5 बद्दल बोलायचं असेल तर 5ला आपण 5/1 असं लिहू शकतो. त्याच्यामुळे 5 ही परिमेय संख्या आहे, ती अपरिमेय नाही. आणि 0.325ला आपण 325 भागिले 1000 असंही लिहू शकतो. म्हणजे इथे मी याला दोन पूर्णांक संख्यांचे गुणोत्तर म्हणून स्पष्टपणे दर्शवू शकतो. त्यामुळे ही देखील परिमेय आहे आणि ही देखील परिमेय आहे. 5 म्हणजे 5/1. अशाच या दोन्हीही परिमेय संख्या आहेत, त्या अपरिमेय नाहीत. आता इथे माझ्याकडे 7.7777 आहे आणि हे 7 असेच न थांबता पुढे अनंत काळापर्यंत येत राहतात. आणि हे दर्शवण्याची एक पद्धत म्हणजे आपण हे टिंब असे वापरू शकतो आणि पुढे त्याला आपण 7.7 असं लिहून त्यावर एक आडवी रेष देऊ शकतो, जी हे दर्शवते की 7चा भाग म्हणजे तो दुसरा 7 असाच 7 सतत परत येत राहील. आता जर तुमच्याकडे असा आवर्ती दशांश असेल, आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याला प्रत्यक्ष अपूर्णांकात कसं बदलायचं ते पाहणार आहोत, पण कोणताही आवर्ती दशांश आपण दोन पूर्णांक संख्यांच्या गुणोत्तराच्या रूपात लिहू शकतो. अगदी जसं 1/3 म्हणजे 0.3333 असं पुढे चालू राहतं, किंवा मी याला 0.3 आवर्ती असंही म्हणू शकतो. आपण या 7.777 साठी तेच करू शकतो. मी इथे ते सोडवून दाखवणार नाही, पण ही एक परिमेय संख्या आहे, त्यामुळे ती अपरिमेय नाही. 8.1/2चं काय? तर याला मी 17/2 असं लिहू शकतो. त्यामुळे ही सुद्धा स्पष्टपणे एक परिमेय संख्या आहे. त्यामुळे इथे फक्त पहिल्या दोन संख्याच अपरिमेय आहेत.